नमस्कार, मी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर धडके शिवनगर येथे राहतो आणि शिवनगरचे सर्व रहिवासी म्हणून आम्ही माननीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे। मॅप्कोपासून तर उर्दूघरच्या कोण्यापर्यंत जे रोडचं बांधकाम चालू आहे, नालीचं बांधकाम चालू आहे, त्यामध्ये थोडासा क्रॉस रोड सोडून आवश्यकता नसतानाही रोडचं सोडून तिथे बांधकाम चालू आहे। आम्ही वारंवार माननीय महापौर साहेबांना, माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिले आहे, तरी सार्वजनिक बांधकाम साहेबांना निवेदन दिले आहे की तात्काळ त्या रोडमध्ये जे उर्वरित कोना आहे ते न सोडता त्याला चिटकून रोड घ्यावा आणि कुठल्याही प्रकारे कोणाचे नुकसान होणार नाही। त्यामुळे ते रोड चिटवायला काही अडचण नाही त्यांना, पण विनाकारण आम्हाला मानसिक त्रास देऊन आमच्यावर वारंवार आम्हाला छळत आहेत। आमच्या अर्जाचा कुठेही त्यांनी दखल घेतलेली नाही, तरी प्रशासनाने त्याची योग्य ती कारवाई करून त्याचं उपाययोजना करण्यात यावा आणि आमचा रोड जे आहे नालीपासून चिटकून घेण्यात यावा। आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे जे तिथे राहणारे रहिवासी आहेत त्यांना त्रास होणार नाही। रात्री बेरात्री तिथे नशेखोर लोक असतात। यापूर्वी 2 घटना झाल्या आहेत, तिथे 2 मर्डर सुद्धा झालेले आहेत, म्हणजे हत्या झालेल्या आहेत। आणि तेही जे लोक आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारची चुका नसताना, म्हणजे त्यांच्या ते नुसतं वावरत असताना त्यांची मर्डर झालेली आहे। त्यामुळे योग्य ती कारवाई करावी ही प्रसार माध्यमांमार्फत माझी आणि सर्व आमच्या शिवनगरवासियांची विनंती आहे। नमस्कार, मी संजय होटकर। हे उर्दूघर ते मॅप्को रोडपर्यंत एक नवीन रस्ता जात आहे, त्यामध्ये काही कोना उर्वरित रिकामा सोडत आहेत। तर त्यापूर्वी एक 10 फीटची नाली असताना त्या नालीला चिटकून नवीन रोड यायला पाहिजे अशी आमची मागणी होती। यापूर्वी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं, आणि महापौर साहेबाला निवेदन दिलेलं आहे, आयुक्त साहेबाला निवेदन दिलेलं आहे, तरी सुद्धा कोणी यांची दखल घेतली नाही। प्रसार मार्फत लवकरात लवकर आमची दखल घेण्यात यावी। तर आम्ही महानगरपालिका किंवा PWD मध्ये आम्ही आंदोलन करण्याचे। माझं नाव बालाजी विश्वनाथ धडके, मी राहणार शिवनगर। मॅप्को ते उर्दूघर येथे रोड जात असून काही उर्वरित जागा सोडण्यात आलेली आहे। टी पॉइंट हे खूप छोटा होत आहे आणि त्या टी पॉइंटला ती जागा पण सोडण्यात आलेली आहे। ती जागा न सोडता तिथं जर ती जागा रोडमध्ये घेतली तर टी पॉइंट खूप मोठा होईल आणि लोकांना यू टर्न घेण्यासाठी आणि टर्न घेण्यासाठी ती जागा कामात येईल रोडमध्ये। आम्ही प्रशासनाला, महानगरपालिकेला, महापौर साहेबांना आणि उपमहापौर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि बांधकाम विभाग इथे पण निवेदन दिलेलं आहे। आम्ही आज 8 दिवस झाला आज आम्ही फिरत आहोत, तर आमच्याकडे कोणी लक्ष न देता आम्ही आता येत आहोत, नंतर येत आहोत, आम्हाला खूप काम आहे, आम्ही बिझी आहेत, आम्ही तुमचंच काम ऐकत राहूत का, आम्हाला पण खूप काम आहेत असं बोलत आहेत। याच्यावर जर कोणी ॲक्शन नाही घेतली तर आम्ही बेमुदता उपोषणाला बसू। आमच्याकडे